पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आज नवी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे। पक्षाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार असून खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार असून वाढत्या महागाईबाबत सरकारला जाब विचारणार आहे। आज दुपारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत ही संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। महायुतीतील बंडखोरी शमवणं तसंच शिस्तभंगाच्या प्रकरणांवर कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। आज दुपारी 12 वाजता महायुतीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं, मग आता नियम अटी कशासाठी असा सवाल धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी केलाय। नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधलाय अप्पासाहेब शेळके यांनी। कर्जमाफीची जी घोषणा झाली, मंजुरी दिली, कशी करायला पाहिजे कर्जमाफी, काय असायला पाहिजे? कर्जमाफी ह्यांनी सरसकट वचन दिलेलं आहे, तर सरसकट कर्जमाफी केलं पाहिजे। पुन्हा त्यातनं 10 लाखातनं 2 लाख कर्जमाफी करणार हे असं नाही पाहिजे। घोषणाबाजी का केली? सरसकट माफ, तर सरसकटच माफ केलं पाहिजे सरकारनं। हे सरकार फक्त गाजर दाखवण्यात यशस्वी आहे। मतदानापुरतं काहीतरी गाजर दाखवायचं आणि पुन्हा ती फाईल कुठं गुम होईल ह्याची काय तीळ मात्र यात शंका नाही। सरकार हे असं करतंय की अनुदान देणार, शेतकऱ्याची दिवाळी, महापूर आल्यानंतर शेतकऱ्याची दिवाळी चांगल्या पद्धतीने होईल अशी घोषणा केली। शेतकऱ्याला एक फुटकी कवडी सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलेली नाही। आता दुसरी गोष्ट, कर्जमाफी गावगावा केला, त्याच्यातून इलेक्शनमध्ये प्रचार झाला, उत्तम प्रकारे निवडून आले सगळे आमदार खासदार, एकाच ठिकाणी बसते ते सगळे एका माळेचे म्हणे। फक्त एक मला म्हणायचे, कर्जमाफी करताना तुम्ही सरसकट ह्या शब्दावर का भर देत नाही? तर आता मला एक सांगा, शेतकऱ्याकडलं सोयाबीन तुम्ही जर तेवढ्या भावाने घेतलं तर तुमच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही ना। आमच्या शेतमालाला भाव जर मिळाला, आम्ही तुम्हाला कर्ज घेऊ शासनाला, तुम्हाला किती पाहिजे बोला, एवढं कर्ज आमच्या ताकद आहे ना। खताचे भाव पण वाढले। आता खताचे भाव, तुम्ही खात जर घ्यायला गेलात तर लिंकिंग आहे का, कुठली तरी एक वस्तू घ्यावी लागते त्याच्यासोबत। बकेट तर घ्या, नाही तर कशाची भूमिक तर घ्या, तर ही तर घ्या। अहो काय लावली, शेतकऱ्याची चेष्टा लावली का तुम्ही? कर्जमाफी करायला मतदानापुरती कांद्याला भाव काय होता? कांद्याला भाव नाही, लाडक्या बहिणीचं पैसे, लाडक्या बहिणी थोडक्या नाही तर मिळत। सासू सुना घरात असल्यावर सासूला नाही तर सुनला येतं। कर्जमाफीचं पण असंच होतंय। संपूर्ण देशात सध्या जनगणनेचं काम सुरू असून त्यामध्ये प्रत्येक भागासाठी घर यादी, गट मांडणी दर्शक नकाशा तयार केला जातो आणि त्यासाठी विविध भूचिन्ह वापरली जात आहेत। मात्र भूचिन्हाच्या कॉलममध्ये विविध भौगोलिक चिन्हासह मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च अशा धार्मिक स्थळांचा उल्लेखही करण्यात आलाय। मात्र बौद्ध धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या बुद्धविहाराचा उल्लेख जनगणनेच्या अधिकृत फॉर्ममध्ये नसल्याचा आरोप होतोय आणि या दुर्लक्षामुळे जनगणनेत बौद्ध समाजाच्या उपासना स्थळांची अधिकृत नोंद होणार नसल्याची शंका व्यक्त केली जाते। जनगणनेच्या प्रो फॉर्मामध्ये इतर धार्मिक स्थळांसोबत बुद्ध विहाराचाही उल्लेख असायला हवा, अशी मागणी भारतीय दलित पॅंथर संघटनेनं केली आहे। भूचिन्हाच्या यादीत बुद्ध विहारांचा समावेश न केल्यास जनगणनेच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयात दाद मागू असा इशाराही भारतीय दलित पॅंथरनं दिलाय। दरम्यान भारतीय दलित पॅंथर संघटनेच्या प्रकाश बनसोड यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भारतीय दलित पॅंथरचे पॅंथर प्रकाश बनसोड आपल्यासोबत आहेत। प्रकाशजी, जनगणनेचा काम सुरू आहे, अनेक वर्षानंतर ती जनगणना होत आहे, आपण त्याबद्दल का आक्षेप नोंदवला? 2011च्या नंतरची भारतातली जनगणना ही स्वागतार्ह बाब आहे आणि ही जनगणना सुरू होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये जी गणना सुरू आहे त्या गणनेमध्ये घर यादी, गट मांडणी दर्शक नकाशा तयार करण्यासाठी जी वापरली जाणारी जी चिन्हे आहेत, ज्याला मी लँडमार्क म्हणतो, त्या लँडमार्कमध्ये त्यांनी देऊळ, मशीद, गुरुद्वारा, चर्च या धार्मिक स्थळाची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांकेतिक स्वरूपामध्ये त्या ते धर्माचे चिन्ह, मंदिराचं चिन्ह असेल, गुरुद्वाराचं असेल, चर्चचं असेल, मशीदचं असेल, ते सगळं त्या ठिकाणी नमूद केलं आहे। परंतु या ठिकाणी मात्र बौद्ध विहाराचा उल्लेख नाही आहे। भारत ही बुद्धाची भूमी आहे असं इथले लोक विदेशात गेल्यानंतर सांगतात
आणि आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे असं त्या ठिकाणी सांगत असताना जे कोणी लोक भारतामध्ये येतात त्यांनासुद्धा बुद्धाची मूर्ती दिल्या जाते. मोठमोठ्या लोकांकडे तुम्हाला दिवाणखान्यामध्ये बुद्धाची मूर्ती दिसते. अशा प्रकारे बुद्धाची प्रतिमा आपण वापरत असताना त्या प्रतिमेचं उपासनास्थळ असलेलं बुद्धिविहार मात्र या जनगणनेमध्ये का नमूद नाही, हा आमचा या ठिकाणी असंतोषाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना प्रकल्पावर पाण्याअभावी मोठं संकट निर्माण झालंय. कोयना धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. कोयना धरणामध्ये सध्या 15 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून त्यातला जिवंत पाणीसाठा 10.63 टीएमसी इतकाच राहिलाय. आगामी काळातील पिण्याचं पाणी आणि सिंचनाच्या गरजा लक्षात घेऊन पाण्याचा वापर अत्यंत मर्यादित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोयना प्रकल्पातील 4ही विद्युत निर्मिती केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच काही काळ वीज निर्मिती केली जाते आणि त्यानंतर पुन्हा केंद्र बंद केली जात आहेत. दरम्यान अतिरिक्त पाण्यासाठी महाजनकोने कृष्णा लवादाकडे मागणी केलेली आहे. ही मागणी मंजूर न झाल्यास राज्याला परराज्यातून वीज खरेदी करावी लागू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जाते. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांना निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला. काही भागांना वादळासोबतच मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे अडचणींचा सामना करावा लागला, तर अनेक भागांमध्ये गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. अवंतीपोरामध्ये गारपिटीमुळे सफरचंदाच्या बागा आणि शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं, तर पुलवामामध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.